नमस्कार मित्रांनो, आपला बळीराजा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बांधकाम कामगार संदर्भात एक मोठी अपडेट आली. ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही अपडेट काय तर पहा, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसते की बांधकाम कामगार योजना यापुढे आता ज्या तालुक्यातच नवीन नोंदणी नूतनीकरण आणि सर्व लाभाचे अर्ज करावे लागतील. आता हे ठिकाण कोणते? तालुक्याचे ठिकाण तालुका सुविधा केंद्र. बांधकाम कामगारचे एक नवीन ऑफिस तुम्हाला सध्या तालुका स्तरावर पाहायला मिळत असेल. त्या ठिकाणीच आता नवीन नोंदणी नूतनीकरण सर्व लाभाचे अर्ज करावे लागणार आहे. खूप मोठी अपडेट आहे, कारण सुरुवातीला ह्या ठिकाणी आता कामगाराला स्वतः घर बसल्या सुद्धा अर्ज करता येत होता, किंवा जे नजीकचे CSC म्हणतात किंवा आपले सरकार केंद्र आहे किंवा सायबर कॅफे मध्ये हे अर्ज करत होते. पण संख्या वाढता शासनाने आणि गर्दी यामुळं शासनाने तालुका स्तरावरच हे तालुका सुविधा केंद्र निर्माण करायचे ठरवले. ओके, तर हे याबद्दल काय माहिती आली ही सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, जे कामगाराच्या सुविधा होत्या ह्या जिल्हा स्तरावर होत्या, पण सरकारने जी वाढती गर्दी पाहिली किंवा बोगसगिरी म्हणतात ह्या ठिकाणी, तर ते थांबवण्यासाठी शासनाने आता तालुका सुविधा केंद्रातच ही सुविधा निर्माण केली. आता बघा, ही पोस्ट आहे, पूर्ण आर्टिकल म्हणता येईल. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आपला बळीराजा.com ची. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पोस्ट वाचू शकता. सोबत तुम्ही या ठिकाणी बघा व्हॉट्सअप ग्रुप दिले, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन जे इतर माहिती असते शासना संदर्भात आलेल्या, तर त्या सर्व तुम्हाला कामगाराच्या त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ओके, तर आपण शॉर्ट मध्ये या ठिकाणी माहिती पाहू. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. ते जे 4 वर्गीकरण केलेलं आहे, आय थिंक स्कॉलरशिपच्या योजना आहेत, त्याला सामाजिक एक योजना म्हणतात, शैक्षणिक एक, आर्थिक, ह्या योजना आहेत. तर या 4ही कॅटेगरीमध्ये शासनामार्फत कामगारांसाठी योजना राबवल्या जातात. आता ही योजना घेण्यासाठी शासनाकडे तुम्हाला किंवा जे महामंडळ आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ, नोंदणी करावं लागेल, नूतनीकरण करावं लागेल. नूतनीकरण किंवा नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला ह्या लाभाच्या अर्जासाठी अप्लाय करता येईल. त्याला आपण कामगाराच्या कल्याणकारी योजना सुद्धा म्हणतो. ओके, पण आता सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, हे जे सेंटर होते ते जिल्हा स्तरावरच होते. आता शासनाने त्या ठिकाणी पाहिले असेल, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लांबून लोक येत असतात. आता काही तालुके एकदम जिल्ह्याच्या जवळ असतात, काही तालुके खूप लांबवर असतात. जर नगर तालुका पाहिला, नगर जिल्हा जर पाहिला, तर त्या ठिकाणी बघा तालुके 14 आहेत, आणि जवळचे तालुके जर पाहिले तुम्ही तर आसपासचे आहेत. पण काही लई लांबचे तालुके त्या ठिकाणी कोपरगाव म्हणता येईल, संगमनेर म्हणता येईल, अकोला म्हणता, जामखेड म्हणता येईल. त्या तालुक्यावरून येण्यासाठी जवळजवळ 4-5 तास लागतात त्या ठिकाणी कामगार जायला. 4-5 तास यायला, 4-5 तास. त्या ठिकाणी जर सर्व डाऊन झाला किंवा कामकाज होत नसेल तर त्यांना तो दिवस तर जात होता, पण जे म्हणतो ना आपण, जे लाभ मिळायला पाहिजे होता तो लाभ त्यांना भेटत नव्हता. त्याच्यामुळे सरकारने, आणि होणारी वाढती गर्दी तुम्ही पहिला असेल, तिथं जे सेंटर आहे जिल्हा सुविधा केंद्र, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. ही बाब लक्षात घेता किंवा यांच्या कंप्लेंट्स आल्यानंतर शासनाने काय केलंय, तालुका सुविधा केंद्र निर्माण करण्याचे या ठिकाणी ठरवले आहे. ओके, आता त्यानंतर खाली की विशेष म्हणजे ही जी नोंदणी प्रक्रिया आहे, आता तुम्ही पाहिलं असेल, सुरुवातीला नोंदणी प्रक्रिया नोंदणी करण्यासाठी 37 रुपये लागायचे 1 वर्षासाठी. 5 वर्षासाठी 85 रुपये होते. नंतर मध्यंतरी शासनाने एक माहिती पत्र काढलं किंवा JR म्हणतात शासनाचा, की 1 रुपयातच आता कामगारांची नोंदणी करायची. म्हणजे संपूर्ण ही जी कॉस्ट असणार ती 1 रुपया आहे. पण त्यासाठी डॉक्युमेंट रेडी करणं, आता फॉर्म भरणे, त्या ठिकाणी ग्रामसेवकच्या सह्या घेणे, ठेकेदाराच्या सह्या घेणे, त्या सर्वांसाठी ही प्रोसेस एकदम किचकट आहे. फक्त शासनाने या ठिकाणी सांगितले की तुम्हाला जी प्रक्रिया लागणार ती 1 रुपयाच लागणार. ते काय अडचणी आहेत कामगाराच्या त्या पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण या ठिकाणी सांगितले की विशेष म्हणजे ही नोंदणी जी प्रक्रिया आहे ती 1 रुपया आहे. पण काही ऑनलाईन जे एजंट आहेत किंवा ऑनलाईन नोंदणी फॉर्म जे भरत होते, किंवा आपण सोप्या शब्द एजंट म्हणतो, ते त्याला फसवून किंवा हाय चार्जेस घेऊन मंडळाला जास्त फी लागती अशा त्यानुसार सांगून कामगाराची फसवणूक करून त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेत होते. याच्या सुद्धा कंप्लेंटी महामंडळाकडे आल्या होत्या. ही बाब सुद्धा शासनाच्या अधीन होती. नंतर सांगितले की ऑनलाईन नोंदणीचे अधिकार, आता जी फसवणूक होती कामगाराची, त्या कंप्लेंटी आल्यानंतर शासन जे मंडळ आहे आपलं महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार महामंडळ, त्यांनी काय केलं, ऑनलाईन जी नोंदणी ते सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. त्यामुळे एजंट आंतरराष्ट्रीय व्यक्तींचा हस्तक्षेप या ठिकाणी थांबवलाय. मग तुम्ही जर पाहिले असेल ते तालुका स्तरावर तालुका सुविधा केंद्र स्थापन झाले, याची काय प्रॉपर ऍडव्हर्टाईज अशी आली नव्हती पेपरमध्ये, किंवा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा. एक खाजगी एजंट किंवा सोप्या शब्दाने या ठिकाणी माहिती एखाद्या ओळखीच्या पाळखीच्या व्यक्तींनाच हे कॉन्ट्रॅक्ट देऊन नावाखाली फक्त जागा काढल्या म्हणण्यासाठी, त्यानंतर ते एजंट त्यांच्याच पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केली. म्हणजे असे काही स्पेशल अशी भरती या ठिकाणी राबवलेली शासनाने नाही. ओके, जवळच्या व्यक्तींना हे कॉन्ट्रॅक्ट देऊन ही अंमलबजावणी केली. त्यानंतर तालुका कामगार सुविधा केंद्राची स्थापना. आता 15 मार्च 2024 रोजी
तर तारीख या ठिकाणी लक्षात घ्या. शासनाने 15 मार्च 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली, तसेच जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार साहेब, तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे साहेब यांनी तालुका सुविधा केंद्र स्थापन त्या दिवशी केलं किंवा उद्घाटन त्या दिवशी केलं असं म्हणता येईल. त्या दिवसापासून ही तालुका केंद्राची स्थापना झाली या ठिकाणी म्हणता येईल. 15 मार्च 2024 म्हणजे आचारसंहितेच्या आधी लोकसभेच्या. आता उपयुक्त काय, आता तालुका सुविधा केंद्रामुळे काय होणार आहे, तर सहज म्हणते या ठिकाणी की जे कामगार आहेत त्यांना सोयीस्कर होणार आहे. आपल्या तालुक्याच ठिकाणी असणारे मग काही वेळातच ते त्या ठिकाणी जातील. जरी काही टेक्निकल इश्यू आला तर ते आपल्या घरी परततील. ओके, म्हणजे फॉर्म भरताना किंवा नूतनीकरण करताना किंवा लाभाचा अर्ज करताना तर जास्त वेळ या ठिकाणी जाणार नाही आणि जवळच्या जवळ ठिकाण असल्या कारणाने बोगसगिरी कमी होईल आणि प्रत्येक कामगाराला हे ठिकाण माहिती होईल. या दृष्टीने हे कामगार सुविधा, तालुका कामगार सुविधा केंद्र निर्माण केलेली आहे. त्या ठिकाणी सहज ते आपला अर्ज करू शकणार आहेत. त्याच्यामुळे बोगसगिरी, एजंटगिरी सर्व या ठिकाणी बंद होईल असं शासनाचं म्हणणं आहे. हे पण बरोबर आहे की यामुळं बोगसगिरी काही का होईना कमी होतील. पण ह्या ठिकाणी जे डॉक्युमेंट सादर करायचे सहसा ते म्हणजे अप्लाय होत नाही. बऱ्याच ठिकाणी शॉपॅकच्या लायसनवर किंवा झेडबीच्या लायसनवर, बऱ्याच ठिकाणी काय होतं, डायरेक्ट बीओसीडब्ल्यूचं लायसन ह्या ठिकाणी लागतं असं म्हणता येईल. त्या ठिकाणी नगर जिल्ह्यासारख्या ठिकाणी असं म्हणता येईल की बाबा बीओसीडब्ल्यूचं लायसन घेतं, बाकी झेडपी वगैरे घेत नाही. तर त्यामुळे जे कामगार आहे ओरिजिनल त्यांना डॉक्युमेंट देणं सुद्धा किचकट झालं नाही. ओके, हे या ठिकाणी बाब गेलं लक्षात पाहिजे. नंतर पूर्वीची परिस्थिती आणि बदलायची गरज काय. पूर्वी जिल्ह्यात फक्त एकच कामगार सुविधा केंद्र होते. आता काय झाले, अनेक बांधकाम कामगाराचे सुविधा केंद्र झाल्यामुळे किंवा तालुका ठिकाणी झाल्यामुळे याचा लाभ कामगारांना घेता येईल. आता या ठिकाणी तालुका स्तरावर काय होणार आहे, नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया सुलभ होईल, फास्ट मध्ये होईल या ठिकाणी. ओके, पहिले काय व्हायचं, फॉर्म सेतू केंद्र किंवा जे आपण सायबर कॅफे म्हणतो त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर ते चेकिंगला जाणार. चेकिंग झाल्यानंतर एक सिनियर अधिकारी चेक केलं, त्यानंतर ते मंजूर व्हायचे. आता डायरेक्ट कंपनीचे टेंडर दिले, कंपनी ते कंपनी चेक करणार, डायरेक्ट साहेबांच्या टेबलवर जाऊन ते चेक केले जाते. म्हणजे या प्रक्रियेला काय होईल, एक थोडा काय पारदर्शकता येईल आणि वेगवान प्रक्रिया होण्याची शक्यता आहे असं म्हणता येईल. आता ते डिपेंड आहे, कारण खाजगी व्यक्ती नेमल्यामुळे ते त्यांच्याच लोकांची कामं करतील का हे पण महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी पाहावं लागेल ते. त्यानंतर तालुका कामगार सुविधा केंद्राची वैशिष्ट्ये, स्थापना 15 मार्च 2024, उद्दिष्टे, बांधकाम कामगारांना थेट फायदा या ठिकाणी होणार आहे. जर असेल तर तुम्ही कामगार आयुक्ताकडे तक्रार ह्या ठिकाणी करू शकता. ह्या ठिकाणी लिंक सुद्धा ही माहिती पहा, तुमचा अर्ज मंजूर आहे की पेंडिंग आहे. ओके, नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेचा तपशील, तालुक्याच्या म्हणजे जे तालुका सुविधा केंद्र त्या ठिकाणी जा, उपस्थित राहा, अर्ज सादर करा, जे मूळ कागदपत्र आहे ते त्या ठिकाणी टाका. ही जी सुविधा केली ती चांगलीच मानता येईल, पण ती एक खाजगी पद्धतीने असणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे पुढे जाऊन. नंतर सांगितलं की या ठिकाणी अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो. आता जे फॉर्म भरणार त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यक्तीला हजर राहावं लागेल. त्याचे ठसे प्रत्यक्ष फोटो सुद्धा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्वरित निर्णय होणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर कामगार पात्र आहे किंवा पात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार. अशा प्रकारचं तुम्हाला चित्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पाहायला भेटेल. ह्या ठिकाणी काउंटर असणार आहे आणि ह्या ठिकाणी कामगार येऊन अर्ज सादर करायचे. त्या ठिकाणी नोंदणीला एक अधिकारी असणार आहे आणि त्यानुसार ते चेक केले जातील. चेक केल्यानंतर व्हेरिफिकेशन झालं तरच या ठिकाणी अर्ज तुम्हाला करता येणार. त्या ठिकाणी बायोमेट्रिक फोटो, फॉर्म भरल्यानंतर बायोमेट्रिक ठसा घेतला जाईल, एक फोटो घेतल्यानंतर अर्ज सादर या ठिकाणी केला. याचा फायदा असा की ओरिजिनल कामगाराच्या ठिकाणी अर्ज किंवा जो ओरिजिनल कामगार आहे तोच या ठिकाणी पात्र होईल. इतर जे बोगस आहे, समजा काही इतर नावाने फॉर्म भरतात ज्यांची नोंद सुद्धा त्या व्यक्तीला माहित नसते, असे जे कामगार आहेत त्यांची बोगसगिरी बंद या ठिकाणी होणार आहे. सहाय्यक कामगार आयुक्तांचे आव्हान या ठिकाणी सांगितले. जे कामगार आयुक्त आहे जिल्ह्याचे प्रत्येक ठिकाणी त्यांनी कामगारांच्या तालुक्या कार्यालयात जाऊन नोंदणी करावी. एजंट किंवा त्रस्त व्यक्ती यांना पैसे मागितल्यास, ओके, एजंट नंतर जे इतर व्यक्ती समजा एजंट म्हणतो आपण, त्या व्यक्तीने जर कामगार पैसे मागितले तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी. नंतर कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांनी केलेलं आहे. आता फायदा काय तालुका सुविधा केंद्राचा किंवा कामगार नोंदणीचे, ते नोंदणी प्रक्रिया एकदम पारदर्शकपणे आणि फक्त 1 रुपयात तुम्हाला नोंदणी करता येणार, फसवणुकीला आळा बसणार आहे. ऑनलाईन असल्या कारण इतर जे त्रयस्थ व्यक्ती किंवा एजंट हे बंद होतील या ठिकाणी. आणि जवळजवळ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 15 तालुका सुविधा केंद्र, त्याच्यामुळं तुम्हाला तालुकाचं ठिकाण इथले 15-20 किलोमीटरच्या अंतरावर असतं प्रत्येकाला, त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करता येईल. काही वेळातच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करणार आहे. त्वरित पात्रता कळणार आहे, म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकता येणार, स्पीड येणार तुम्हाला या ठिकाणी चेक करण्यासाठी. पहिले जे 7, 8, 8, 9, 10 महिने फॉर्म पेंडिंगला राहायचे ते लवकर या ठिकाणी निघतील. आता कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी तालुका वाईज आले नाही अजून. आपण जे महत्वाचे जिल्ह्याचे काही ठिकाणी कार्यालय नाव, पत्ता, संपर्क या ठिकाणी दिलेला आहे. लवकरच तुम्हाला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठिकाण, पत्ता आणि त्यांचा क्रमांक हे सर्व या ठिकाणी दिले जाणार आहे.
कामगार सेवा सप्ताह त्याचे फायदे मध्ये सरकारने बघा कामगार सेवा सप्ताहाचे नियोजन केले होते, त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली की कामगारांच्या कुटुंबासाठी विमा पॉलिसी, मोफत आरोग्य सुविधा, अन्य फायदे या ठिकाणी सांगितले पाहिजे. यूज दिली या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता ह्या ठिकाणी बघा एका तालुक्यासाठी दिले म्हणजे 100 बघा तुम्ही एक तालुक्यासाठी एकच तालुका सुविधा केंद्र दिले. ह्या ठिकाणी आता नोंदणी पण करायची, 5 जण जास्तीत जास्त आय थिंक मला वाटतं. नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे अर्ज. आता नोंदणी आणि नूतनीकरणाला एवढा टाइम नाही लागणार, पण ज्यावेळी लाभाचा अर्ज करणार आहे आपण त्याला टाइम जास्त लागणार, कारण प्रत्येक डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करायचं आहे, त्याच्यामुळे टाइम लागू शकतो या ठिकाणी. आणि काही डॉक्युमेंट किचकट असतात, 2 लागू शकतात. 75% उपस्थिती अशा टायमाला त्या ठिकाणी कमीत कमी 20-25 मिनिटं एका व्यक्तीला लागणार आहे. असे दिवसभर किती तालुका स्तरावर होतील, कारण एका कुटुंबात साधारण 2 व्यक्तींना नाही तर 2चे फॉर्म भरायचे म्हणजे तरी अर्धा तास किंवा 20 मिनिटं तरी या ठिकाणी लागणार आहे, कारण स्कॅन करणार, ऑनलाईन भरणार, OTP घेणार, बायोमेट्रिक करणार, त्याचे डॉक्युमेंट चेकअप करणार. 20-25 मिनिटं एका व्यक्तीसाठी लागणार, तासभरात 2 व्यक्तीचं होऊ शकतो, एका 2 कुटुंबाचं होऊ शकतं या ठिकाणी. आणि अशा तालुक्याच्या ठिकाणी जर 100-200 लोक जर डेली गेले तर त्या ठिकाणी ती अडचण येणार आहे. ओके, तर मित्रांनो ही जी शासनाने किंवा शासन जो निर्णय घेतलाय आता तालुका सुविधा केंद्र ते खूपच चांगला आहे. पण त्याच्यामध्ये बघा एक म्हणजे याच्या जागा नाही दिल्या, ओळखीच्याच व्यक्तींना टेंडर दिलंय, एक मोठी त्रुटी मानते ह्या ठिकाणी, कारण याची व्हॅकन्सी निघल्या नाही. सरकारी काम असल्या कारण तुम्हाला जागा करावं लागतात, पण ओळखीच्या लोकांना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे पोरं नेमून ह्या ठिकाणी नोंदणी केली जाणार. आता सहज यांना पगार असल्या कारण हे बोगसपणा या ठिकाणी करतीलच. त्याच्या आळा घालण्यासाठी कसं आहे कामगार आयुक्त नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो या तालुका सुविधा केंद्र जे सरकारने नेमलेले किंवा शासनाने तयार केलेले आहेत, या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.